श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर अधिक महिन्यात जवयाला का देतात धोंड्याचं वाण? 33 आकड्याचं काय विशेष महत्त्व आहे? तर आपण इथे जाणून घेणार आहोत की काय महत्त्व आहे 33 आकड्याचं। तर शिवभक्त ज्याप्रमाणे अधिक महिन्याची वाट पाहत असतात, त्याचप्रमाणे अशा काही हौशी जावईसुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात। तर या महिन्यात जावयाला वाण देण्याची फार महत्त्व आहे। तर इथे आपण दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो, याला अधिक मास म्हणतात। तर धार्मिक दृष्टिकोनातून या महिन्याला विशेष महत्त्व आहे। तर यंदा 17 तारखेला अधिक मास सुरू झालेला आहे। तर या महिन्यात शिव उपासना केल्यास देखील मान्यता आहे। शिवची उपासना केल्यानेही लाभ होतो। शिवभक्त ज्याप्रमाणे या महिन्याची वाट पाहत असतात, त्याचप्रमाणे हौशी जवईसुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात। याचं कारण म्हणजेच अधिक मास। अधिक महिन्यात जवयाला मिळणारे धोंड्याचं वाण। या महिन्यात जवयाचं प्रचंड लाड पुरवले जातात। अधिक महिन्यात जवयाला इतकं महत्त्व आहे की आपण इथे जाणून घेणार आहोत। तर काय असते ते धोंड्याचं वाण? तर आपल्याकडे मुली आणि जवयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानला जातो। अधिक मासाला जवयाला दीपदान देण्याचेही महत्त्व आहे आणि पुण्यप्रत मानले जातात। तर अधिक महिना हा 33 दिवसाचा असतो, त्यामुळे या महिन्यात 33 आकड्याचा विशेष महत्त्व आहे। त्यामुळे या महिन्यात जवयाला वाण देताना 33 अनारसे, इतर तळणातले पदार्थ देण्याची पद्धत आहे। यासोबतच अनेक जण चांदीचा दिवा, सोन्याचं भेटवस्तू देतात। अर्थातच सोन्या चांदीची वस्तू किंवा प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ते वस्तू देतात। तर प्रत्येकांना ज्या पद्धतीत त्यांना वाण द्यायचा आहे त्या पद्धतीत देतात। तर भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाचं खूप काही महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार जवयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात। तुम्हाला प्रश्न पडला असेल की चांदीचं का द्यावं? लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे। लक्ष्मी माता चांदीचे दान केल्यास खूप तृप्त होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देते। त्यामुळे चांदीचं निरांजन देणं, जेव्हा तुम्ही चांदीचं निरांजन जवयाला देता, तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहाचा वाईट परिणाम कमी होतो। म्हणून या महिन्यात अनेक जण जवयाला प्रत्येक अधिक मासात घरी बोलवतात आणि त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात। त्याचसोबत 33 अनारसे, 33 बत्तासे सुद्धा एक चांदीचं निरांजन देतात आणि 33 दिव्याने जवयाला औक्षवण करतात। तर अशा प्रकारे या 33 दिव्याचं आणि 33 बत्ताशाचं आणि 33 अनारशाचं इथे महत्त्व दिलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही जवयाला वाण द्या आणि भरभरून अधिक महिन्यात आशीर्वाद प्राप्त करा। 33 कोटी देवतेचा आशीर्वाद प्राप्त करा। तर यालाच म्हणतात धोंड्यांचा महिना। तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ होता। तर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर एक गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सांगते की श्री स्वामी समर्थ देऊळ बंद 2 हा सिनेमा गृहात आलेला आहे। तुम्ही हा पिक्चर नक्की बघा आणि त्यांचे चमत्कार बघून तुम्हाला सुद्धा हा पिक्चर आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।